काय सांगतात? हे बघा, आता हे बोलतात एक आणि करतात एक, ती वस्तुस्थिती आहे. आज पालकमंत्री जरा चांगल्या मूडमध्ये होते म्हणून बरं झालं, नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जे काही नौटंकी इथे केली ती त्यांनी केली. आम्ही तर मुद्दे मांडत होतो. रेवसासारख्या गावाला पूर संरक्षण भिंतीसाठी पैसे पाहिजे हे मागच्या 2 वर्षापासून आम्ही मागून राहिलेलो, दिली नाही. आज जर अघटित घटना घडली तर जबाबदारी त्यांची आहे. म्हणजे आमच्या मतदारसंघात काही जनावरं राहतात, आमच्या मतदारसंघात जर काही कामं झालेली नाही आहे तर त्याला हे लोक जबाबदार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही काय फॉलोअप करतो हे तुम्ही लोकांनी बघितलंच. आमच्याकडे कागद आणि फाईल अँड फाईल त्या ठिकाणी असते. पण साधी गोष्ट, 14 कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांना दिले. आम्ही पालकमंत्री असताना आम्ही 40 कोटी 45 कोटी देत होतो. आता आरडाओरडा झाला म्हणून त्यांनी ते 38 कोटी रुपये केले. तुम्ही गोषवारा जो देता तर गोषवारा नीटनेटका द्यायला पाहिजे. गोषवारा पण अस्पष्ट, जे सगळ्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाहिजे. म्हणजे पहिली डीपीडीसी नाही आहे ना आमची. आम्ही दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी डीपीडीसी व्हायला पाहिजे. एक तर एवढ्या दिवसांनी डीपीडीसी झाली. ठीक आहे, आज त्यांनी अग्री केलं आम्हाला देऊ आणि ते रेकॉर्डमध्ये पण आलेलं आहे. तर बघूया देत आहेत की नाही देत आहेत. त्याचं असं नाही होत. आम्ही पण पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आम्ही सगळ्यांना पैसे देत असतो. अर्धे विषय तर आम्ही मांडू शकले नाही कारण त्यांना निघायची गडबड होती. पण तुम्ही बघा, स्पोर्ट्सचा निधी ह्याचं टेंडर वरून होतं. एमजेपी ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे. तुम्ही नालाखोलीकरण ह्याचे पैसे कुठे नेमके गेले? डीपीओ अर्धा वेळ गायब असते. त्या ठिकाणी आपण बघतोय की डीपीओला म्हणजे पैसे बँकेमध्ये ठेवण्यात इंटरेस्ट आहे. पैसे आम्ही धडपड करून मंजूर करून आणतो, ते पैसे पण ते लोक देत नाही. असं नाही चालणार. हे बघा, अमरावती जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्याच्यासाठी झगडत आहोत. जाणीवपूर्वक बिलकुल जाणीवपूर्वक.